नमस्कार बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजचा विषय आहे की प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण यांची हप्त्यासंदर्भामध्ये बऱ्याच दिवसापासून हप्ता आलेला नाही, हप्ते पेंडिंग आहेत। कोणाला पहिला हप्ता आलेला आहे, कोणाला दुसरा आलेला आहे, कोणाला तिसरा नाही, कोणाला तर काही झालं नाही। याचं प्रमुख जे कारण आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या आचारसंहिता चालू होत्या आणि निवडणूक चालू होती। त्या काळामध्ये हे जो स्टाफ आहे वितरण करणे, हे स्टाफ पूर्णतः तिकडं वळवलेला होता। त्यामुळं हे हप्ते यायला उशीर झाले। शासनानं आता गती वाढवलेली आहे, तर काळजी करायची गरज नाही। प्रत्येकाला आता आपले हप्ते येतील आणि बऱ्याच लोकांची डॉक्युमेंटची पूर्तता करून पण एकही हप्ते मिळाले नाही। त्यांना मी सांगू इच्छितो की आपले एक तर बँकेला आधार सीडिंग नसेल आणि दुसरा म्हणजे आपल्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी त्रुटी असेल, तर ही त्रुटी आपल्याला ग्रामसेवक किंवा पंचायत समिती स्तरावरती जो डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला जाऊन आपल्याला बघायचं आहे की नेमकं काय प्रॉब्लेम झालेला आहे। तिथं तुम्हाला समजेल की आणि त्याच्यानंतर तुम्हाला कागदपत्र जी त्रुटी आहे ती कागदपत्र पूर्तता करून पुढली प्रोसेस करायची आहे। तर भरपूर लोक असं म्हणते आपले जिओ टॅगिंग करून पण हप्ता मिळाला आहे। त्यांना पण सांगतो आपली सगळी प्रोसेस पूर्ण झालेली आहे, फक्त इलेक्शनच्या आचारसंहितेमुळे ही राहिलेलं आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला हे सर्व हप्ते मिळून जातील, काही काळजी करायची नाही। धन्यवाद।